नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्य रक्षण करणाऱ्या अनुभवी उपचाराचा. स्किन हा आरोग्याचा आणि सौंदर्याचा आरसाच असतो. फीचर्स कितीही रेखीव असले तरी त्याला सतेज ग्लोईंग कॉम्प्लेक्शनची जोड असणं हे आवश्यक असतं. स्किन आणि कॉम्प्लेक्शनसाठी मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या प्रोडक्टची संख्या सध्या प्रमाणाबाहेर गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं वापरण्यापूर्वी आपलं काखेत कळसा आणि गावाला वळसा असं तर होत नाही ना, याचा विचार करायला हवा. आयुर्वेदामध्ये स्किन हे वाताचं तसंच पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे. जिथे जिथे अवकाश असतं, मोकळी जागा असते, पोर्स असतात, त्या प्रत्येक ठिकाणी वात विशेषत्वाने राहत असतो. स्किनची ॲनाटॉमी पाहिली तर आपल्या लक्षात येतं की स्किनवर असंख्य सूक्ष्म पोर्स असतात आणि म्हणूनच जराही वारा लागला किंवा हवामान थंड झालं की स्किन पोर्समधला वात वाढून स्किन कोरडी झाल्याचं जाणवतं. ड्राय स्किन कोणाला बरं आवडते? ड्राय स्किनमुळे सौंदर्याला तर गालबोट लागतंच, पण ते अनारोग्याचंही लक्षण असतं. इतकंच नाही, ड्राय स्किनची टेंडन्सी असणाऱ्यांना रिंकल्ससुद्धा लवकरच आणि जास्त प्रमाणात येतात असं दिसून येतं. या सर्वांवर आयुर्वेदात सांगितलेला एक अगदी साधा, सोपा, स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे रोज सकाळी स्नान करताना अंगाला तीळ वाटून तयार केलेली पेस्ट उठण्याप्रमाणे चोळून लावणं. हे ऐकून तुम्हाला वाटेल बस इतकंच, पण मंडळी, आकाराने लहान असले तरी निसर्गाने तिळाला गुणांचं वरदान भरभरून दिलेलं आहे. आयुर्वेदात म्हटलेलं आहे, केशो व्रणहितस्त्वच्चो हिमस्पर्शो अनिलापहा दंत्योल्पमूत्रो मेधाग्नी कफपित्त विवर्धनः. यात तीळ त्वच्च म्हणजे त्वचेसाठी हितकर आणि अनिलापह म्हणजे वातदोष कमी करणारे असतात असं सांगितलेलं आहे. याशिवाय त्वचेला ग्लो देण्याचं काम करणाऱ्या ब्राजक पित्ताला शक्ती देण्याचं कामही तीळ करत असतात. या सर्व गुणांमुळे तीळ वाटून तयार केलेल्या पेस्टच्या उतनाप्रमाणे वापर केला तर त्यामुळे स्किन कॉम्प्लेक्शन उत्तम राहतं. ड्रायनेस दूर झाल्यामुळे स्किनची इलास्टिसिटी वाढते. अर्थातच रिंकल्स प्रिव्हेंट होण्यासही मदत मिळते. अशाच साध्या पण उपयुक्त आरोग्य रेमेडीज जाणून घ्यायचं असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.